महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की ही लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का? याच्यामध्ये KYC म्हणजे काय? आपल्याकडून सरकार पैसे वापस घेणार आहे का? त्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊ. पहिले तर KYC ही कशामुळे होते? पहिला मुद्दा आपला KYC म्हणजे एखादी व्यक्ती हयात आहे की नाही याच्यासाठी होते. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की व्यक्ती हयात नाही आणि त्यांचे नातेवाईक त्या योजनेचा फायदा घेतात. दुसरं जर आपण पाहिलं इथं तर ज्या लोकांचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त आहे, ही योजना गरीब लोकांसाठी आहे. तर याचा फायदा गरीब लोकांना मिळावा ह्यासाठी ही काय केलेलं आहे सरकारनं ही योजना काढली. पण बऱ्याचशा लोकांचं उत्पन्न चांगलं असूनही ते काय करतात, ह्या योजनेचा लाभ घेतात. त्याच्यासाठी ही योजना ज्याचं उत्पन्न 2,50,000 आहे त्यांना ह्या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. तिसरं आहे की एखाद्याकडे 4 चाकी गाडी आहे का? गाडी कोणाजवळ आहे ते पाहावं लागेल. गाडी जर तुमच्या सासऱ्याच्या नावावर किंवा नवऱ्याच्या नावावर असेल तर तुम्ही ह्या योजनेतून बाद होणार आहात. ठीक आहे. अपात्र महिलेकडून पैसे वापस घेण्यात येणार आहे असं भरपूर आपण चर्चा ऐकतो, पण असं काहीही होणार नाही. अपात्र महिलेकडून पैसे वापस घेण्यात येणार नाही. जर तुम्ही अपात्र असाल आणि आधी या योजनेचा फायदा घेतला असाल आणि तुमच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये पैसे आले असतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्याकडून कोणतेही पैसे वापस घेतले जाणार नाही आहे. कारण बरेचसे ह्या न्यूजमुळे काय झालेले आहे, प्रभावित झालेले आहे, त्यांना थोडं टेन्शन आलेलं असेल. पण निश्चित राहा, तुमचे पैसे आता वापस घेतले जाणार नाही. योजना राज्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बरेचसे जे अपात्र आहेत त्यांनी पण फॉर्म भरला होता आणि त्यांनी फॉर्म भरून पैसे घेतले होते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला ही योजना जी आहे हे कळायला पाहिजे की ही गोरगरिबांसाठी सरकारनं योजना आणलेली आहे. त्याच्यामुळे याचा जे फायदा आहे, हे गव्हर्नमेंटचे पैसे आहेत ते गोरगरिबाच्या हातातच मिळावं आणि त्यांना याचा फायदा व्हावा याच्यासाठी. आणि मी याच्या आधी पण सांगितलं की पैसे वापस घेतल्या जाणार नाही. समजा की एखाद्याची परिस्थिती चांगली होती आणि तरी पण त्यांनी योजनेचा फायदा घेतला आणि त्यांच्या अकाउंटमध्ये 4-5 हप्ते आले. आता काय होतात, महिला खर्च करून टाकतात ते पैसे. खर्च केल्याच्या नंतर जर योजनेचे पैसे परत घ्यायचे तर काय होतं, घरी वाद निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे सरकारनं बहुतेक हा निर्णय घेतला असावा मला वाटतं. कारण अजून पैसे वापस करणं आहे ना, ज्याचे त्याचे नवरे त्यांना काय होते, नवरा बायकोमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याजवळ पैसे आहेत ते त्यांच्याजवळच राहणार, त्यांच्याकडून काही पैसे घेण्यात येणार नाही. आता दुसरा विषय राहिला की 2100 रुपये आपल्याला कधी मिळणार आहे. पहा, 2100 रुपये ते आत्ताच मला वाटत नाही की काय भेटतील. हे जे 2100 रुपये राहतात ना, हे अर्थसंकल्पामध्ये ठरतात. सरकार त्याची तरतूद करते की एवढं होणार आहे. म्हणून अर्थसंकल्प झाल्याच्या नंतरच आपण सांगू शकतो की आपल्याला 2100 रुपये भेटणार आहेत की नाही. आता हे अर्थसंकल्प कधी होणार आहे? हे अर्थसंकल्प 3 ते 10 मार्च मध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. मग 10 मार्चला आपल्याला कळेल की ह्यावेळेस आपल्याला 2100 रुपये मिळणार आहेत की नाही. ठीक आहे. त्याच्या आधी आपण काही सांगू शकत नाही. त्याच्यानंतर सादर करण्यात येणार. सर्वात महत्त्वाचे आपल्याला सगळ्यांना आतुरता आहे की आपल्याला पुढील हप्ता कधी भेटेल. तर प्रत्येक दर महिन्याला आपले हप्ते आलेलेच आहेत. ठीक आहे. म्हणजे हा महिना संपण्याच्या आता फेब्रुवारी महिना 28 चालू होता, म्हणजे 28 तारखेच्या आत्ता आपल्याला आपला जो हप्ता आहे आपल्या बँक अकाउंटमध्ये येऊनच जाईल. पण तरी पण मला वाटते की 20 किंवा 21 तारीख, फार तर 22 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील. तर जास्त पैसा येईल कधी 1,500 त्याचं वाट पाहू नका. एवढं कन्फर्म आहे की तुम्हाला 28 तारखेच्या आत आपल्याला हे सगळ्यांना पैसे, जे पण पात्र महिला आहेत त्यांना पैसे येणार आहे. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. KYC काय आहे त्याच्याबद्दल पण घाबरू नका. ठीक आहे. आणि तुमच्याकडून काही पैसे वापस घेतले जाणार नाही त्याचं पण टेन्शन घेऊ नका.
अजून काही अपडेट्स असतील तर आपण आपल्या चॅनलवर येऊ, शेअर करू. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना ज्यांना ह्या महिन्याचे जर पैसे आले असेल तर लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमचा जिल्हा टाका, तुमचं गावाचं नाव टाका किंवा तुमचं नाव टाका. म्हणजे मला वाटेल जेवढे जास्त कमेंट आले तेवढं की आपण पुढे जाऊन आपण तुम्हाला अपडेट देत राहू आणि व्हिडिओ बनवत राहू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.